अजित पवारचं करायचं काय? नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणाला म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी दुपारच्या वेळी खेड तालुक्यातील शिंदे गावात करण्यात आले. सुब्रतो सुशील वैद्य, वय वर्ष 25, राहणार बहादूरपूर, उपजिल्हा अगैल झरा, जिल्हा बोरिसल, बांगलादेश असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अंमलदार संपत मुळे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील शिंदे गावात एक विदेशी तरुण बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याची माहिती म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तरुणास ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता तो बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करत असल्याचं आढळून आलं. या प्रकरणी त्यास अटक करण्यात आली आहे, तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. भरधाव कंटेनरने एका दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरून जात असलेल्या एका 71 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आळंदी फाटा चाकण या ठिकाणी घडली आहे. कंटेनर क्रमांक HR 55 AR 0687 या वाहनाचा चालक दीपक राघव भुलासिंग, राहणार उत्तर प्रदेश, याला याबाबत अटक करण्यात आली आहे. फिर्यादी महिला व त्यांच्या आई, वय वर्ष 71, या दुचाकीवरून चाकण येथून मोशीकडे जात होत्या. त्या आळंदी फाटा या ठिकाणी सिग्नलवर थांबल्या असता एका कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये फिर्यादी आणि त्यांची आई रस्त्यावर पडल्या. दरम्यान कंटेनरचे चाक फिर्यादी यांच्या आईच्या अंगावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. मागील काही दिवसांत वाढलेल्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका चोरट्यास निष्पन्न करून त्यास अत्यंत शिताफीने अटक केली. वेगवेगळी नावे धारण करत वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करून पोलिसांना गोंगारा देणाऱ्या या चोरट्याकडून तब्बल 12 दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. अशोक मधुकर सोनवणे, वय वर्ष 40, राहणार राळेगण थेरपाळ, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मागील काही दिवसातील चोरींच्या घटनांचा तपास करत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये एक चोरटा निरनिराळ्या घटनांमध्ये असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले की मोटरसायकल चोर अशोक सोनावणे हा सराईत वाहन चोर आहे. त्याच्या एकापेक्षा अधिक पत्नी असून तो पुणे, अहमदनगर, नाशिक तसेच औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आपली वेगवेगळी नावे सांगून पोलिसांपासून आपले अस्तित्व लपवून तो वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता. चाकण पोलिसांनी आरोपी अशोक सोनवणे याचा पुणे आणि नाशिक जिल्ह्यात मागील 7 दिवस शोध घेऊन त्यास अतिशय शिताफीने ताब्यात घेतला. त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी यापूर्वी वेळोवेळी चाकण पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेल्या 12 मोटरसायकल दुचाकी हस्तगत करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मोटरसायकलचे चोरीचे प्रमाण थोडं वाढलं होतं. त्यामुळं विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. विशेषतः दर दिवशी आम्ही 100 मोटरसायकली चेक करतो आणि गुन्हेगारावर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करतो. आणि गुन्ह्याच्या तपासासंदर्भात अशोक सोनवणे नावाचा आरोपी अटक केलेला आहे. त्याकडून जवळपास आता 12 मोटरसायकली आम्ही या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत. त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनचे जवळपास 7 गुन्हे उघडकीला आले असून शहरातले, पिंपरी चिंचवड शहरातले, तर पुणे शहरातले व इतर भागातले सुद्धा काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच अधिक काही मोटरसायकल त्याच्याकडे मिळतात का याबाबत तपास करणं चालू आहे. मला सर्व नागरिकांना एक आव्हान करायचं आहे की आपण जवळपास 1-1.5 लाख रुपयाची 50-60 हजाराच्या वरच मोटरसायकल विकत घेता, ॲक्टिवा विकत घेता किंवा एखादं वाहन विकत घेता, मात्र त्याला 3,500 रुपयाचा GPS लावत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कुठंही पार्किंग करत असताना सुरक्षेचा कुठलाही विचार न करता आपण गाडी ठेवून देता, निघून जाता. बरेच जण तर रात्रीला गाडी लावतात आणि दुसऱ्या दिवशी येऊन ती गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे 24 तास तुमची गाडी अनअटेंडेड राहते आणि हे चोराला फावतं. आमच्या ह्या तपासामध्ये एक लक्षात आलं की जे गाड्या अशा अनअटेंडेड बराच काळ राहतात अशा गाड्यांच्या त्या चोऱ्या केल्या जातात. विशेषतः बऱ्याच वेळा ॲक्टिवासारख्या गाड्या आहेत, त्यांच्या गाडीचा जो चाबी आहे ती डिकीला लावलेली असते. मग ते डिकीची चाबी काढून हे चोरी करतात. वेगळ्या प्रकारचे जुने वाहनं आहेत, त्याच्यामध्ये विशेषतः स्प्लेंडर गाडी आहे, त्याच्या जुन्या गाड्यांना चाबी सहजतेनं दुसऱ्या कुठल्याही डुप्लिकेट चाबीनं उघडता येते किंवा ती गाडी चालू करता येते. आणि महत्त्वाचं म्हणजे 1-1.5 लाख रुपयाच्या घेतलेल्या गाडीची कुठलीही सुरक्षा आपण करत नाही. इन्शुरन्स काढलेला नसतो. एकदा गाडी चोरी गेली तर त्याची रिकव्हरीसुद्धा होत नाही. नागरिकांना माझं आव्हान आहे की पहिले तर आपण गाडीचं इन्शुरन्स केलं पाहिजे. दुसरं, पार्किंग अशाच ठिकाणी केली पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला
CCTV आहे किंवा ज्या ठिकाणी सुरक्षित पार्किंग आहे किंवा पे अँड पार्क आहे. आणि तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे आपण GPS लावून घ्या. GPSमुळं गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल. आपली गाडी चोरीला गेली तर GPSच्या मार्फतीनं शोधणं अगदी सोपं होईल. धन्यवाद. खेड तालुक्यातील बोरदरा गावात बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेळ्या ठार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे बोरदरा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भोसे ते काळूस दरम्यानच्या वस्त्यांवर बिबट्या दिसत असल्याचं आणि कोंबड्या फस्त केल्याचं स्थानिक शेतकरी सांगत आहेत. बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आल्याचे व्हिडिओ स्थानिकांनी पाठवले आहेत. तालुक्यात ठिकठिकाणी वन्य प्राण्यांचा लोकवस्तीत वावर वाढल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. संपूर्ण पुणे जिल्ह्यात लोकवस्तीच्या जवळील भागात बिबटे आणि वन्य प्राणी दिसून येत आहेत. पुण्यात देखील जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून बिबट्यानंतर आता तरसाचे वावर दिसून येत आहेत. आज पुण्यात धानोरीजवळ बॉम्बे सापरस टेकडीवर तरस आढळल्याचं चाकणमधील प्राणीमित्र आणि पत्रकार रत्नेश शेवकरी यांनी सांगितलं आहे. नशीब पूल होता, पुलावर तरी बसायला भेटले. मार दगड. घाबरत नाही त्याच्या मायला त्याच्या. नशीब पूल आहे होय रे. पळालं कसलं मोठे. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खेड तालुक्यातील आंबोली परिसरातील सातकरवाडी या ठिकाणी गुरुवारी दिनांक 11 जानेवारीपासून अखंड हरिनाम सप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. चाकण MIDC मध्ये खराबवाडी वाघजाईनगर तालुका खेड येथे निर्जन ठिकाणी अंदाजे 25 ते 27 वर्ष वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेच्या पायावर रक्ताळलेल्या जखमांच्या खुणा दिसून येत आहेत. त्यामुळे हा प्रकार नेमका काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. महाळुंगे पोलीस तपास करत आहेत. चाकण MIDC मधील निघोजे येथील पॉलिरब एस्ट्रोजन्स या कंपनीत चोरी झाली. चोरट्यांनी 3,23,710 रुपये किमतीचे रबरचे कच्चे पार्ट चोरून नेले. महाळुंगे MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध उद्घाटनासाठी मुंबईत येणार आहेत. कार्यक्रमाला गर्दी दिसावी म्हणून महाराष्ट्रातील विविध भागातून ST बसने विशेषतः बचत गटातील महिलांना आणण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेवर व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर आली आहे. याबाबतचे तोंडी आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गाव पातळीवर ग्रामसेवक तलाठी वर्गावर देखील जबाबदारी सोपवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. खेड तालुक्यातून तब्बल 32 STची मागणी असून दुपारपर्यंत 26 ST बस बुक केल्याचे समजते. विशेषतः खेड तालुक्यातील विविध मार्गावरील विविध गावांना स्वतंत्र बस पुरवण्यात आल्या असून यामध्ये महिलांचा भरणा जास्त असून हे पैसे कोण ST महामंडळाला देणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. तालुक्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याने अधिकारी ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. राजगुरुनगर येथून खेड ST डेपोमधून या बसेस पहाटे 4 वाजता बाहेर पडून संबंधित गावात पोहोचल्यानंतर गावातून नागरिकांना घेऊन शुक्रवार दिनांक 12 जानेवारीला सकाळी मुंबईकडे रवाना होणार आहे. खेड ST आगाराकडे 52 ST बसेस सध्या कार्यरत असून 32 बसेस मुंबईला रवाना होणार आहेत. तर 7 बसेस शालेय सहलीवर असल्याने उर्वरित 13 ST बसेस शुक्रवारी दिवसभर तालुक्यातील विविध मार्गावर फेऱ्या करणार आहेत. यावरून तालुक्यातील ST बसचे दिवसभराचे वेळापत्रक कोलमडून पडणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी चक्क प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामाला लावल्याने अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. करायचं काय? या लाचार अजित पवारचं करायचं काय? आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निकालाचा चाकण तालुका खेड येथे गुरुवारी दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडत निषेध केला. खूप मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चाकण शहरातील माणिक चौकात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. धरणारी लोकशाहीला बांधणारा निकाल अपेक्षित नव्हता. मला तर वाटतं प्रत्येक माणसाला माहिती होती निकाल काय होणार आहे. परंतु त्या निकालामध्ये गंमत अशी आहे की मुंडेन बरोबर गेले ते 40 गद्दार तर ते तर पात्र ठरवलेच. अरे मग ते पात्र होते तर कमीत कमी जे निष्ठेने उद्धव साहेबांबरोबर राहिले मग त्यांना का नाही अपत्र ठरवलं. असा अजब निकाल जो कुठल्याही न्यायाच्या चौकटीमध्ये न्याय व्यवस्थेमध्ये बसत नाही असला निकाल त्या ठिकाणी काल दिलेला आहे. आणि शिवसेना कोणाची
हे सांगण्याची गरज जगातल्या कोणत्याही माणसाला विचारलं तर ही शिवसेना ही वंदनीय पूजनीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. आमदार करण्याचे काम, अनेकांना मंत्री करण्याचे काम, मुख्यमंत्री करण्याचे काम, उपमुख्यमंत्री करण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. अशा दादागिरीच्या भूमिकेमध्ये आपण खरंच महाराष्ट्राचं राजकारण करतोय का? निकालाच्या नंतर मोबाईलवर पाहिलेल्या कमेंट्स ऐकल्या, वाचल्या. ते म्हणले इथून पुढच्या काळामध्ये नवीन विकत घर घ्यायचं नाही, भाड्याच्या घरात जायचं आणि आपली केस नार्वेकरांकडे द्यायची, घर आपलं. चपला विकत घ्यायच्या नाही, बापाच्या चपला घ्यायच्या आणि बाप व्हायचं. दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणायचं. अनेक कमेंट्स त्या ठिकाणी होत्या. खरं तर हा निकाल व्हायच्या अगोदरच त्या ठिकाणी आरोपीला भेटणारा न्यायाधीश ज्यावेळेस लोकांच्या समोर आला त्याच वेळेस निकाल जाहीर होता की यांनी आपल्या देशाची घटना, लोकशाही यांनी खाण ठेवली पाहिजे. नार्वेकर आहे का नालायकर आहे महत्व असलेला असेल. मुंडे गटाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून कालचा निकाल हा त्यांच्या बाजूने त्यांनी लावून घेतला आणि या निकालानंतर नुसता शिवसैनिक पेटून उठलेला नाही तर सर्वसामान्य जनतेला देखील या निमित्ताने उद्धव साहेब ठाकरेंबद्दल सहानुभूती वाढलेली आहे. अनेक वक्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आता बोलून चालणार नाही तर उद्याच्या काळामध्ये तालुक्याच्या ज्या ज्या निवडणुका होतील, लोकसभा होतील, विधानसभा होतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती होतील, नगर परिषदा होतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये आजचा आमचा निष्ठावान शिवसैनिक पेटून उठलेला आहे आणि ज्यांनी यांनी गद्दारी केली आणि जे त्यांना साथ करत आहे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा पद्धतीचे निर्धार आणि निष्ठावान शिवसैनिक या ठिकाणी व्यक्त करत आहे. गेले 1.5 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये जे राजकीय आणि महाविकास आघाडीचे म्हणजे ठाकरे सरकार पाडण्याचं जे नाट्य चाललेलं होतं त्या नाट्याचा कालच्या निकालाने कळस केलेला आहे. त्यांच्या निषेधार्थ खेड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने निषेध सभा आयोजित केलेली आहे आणि त्या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले निकाल एकदम चुकीचा झाला. परंतु बंधू आणि भगिनींनो, निस्ता निषेध करून चालणार नाही. उद्याच्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. या सरकारचं चाललेलं नालायक काम, या सरकारचं चाललेलं षडयंत्र, हे जे सरकार आहे हे नुसतं उद्धव बाळासाहेब ठाकरेवर अन्याय करताय असे नाही, शरद पवारवर अन्याय करते असे नाही. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढतायत, महाराष्ट्रासाठी लढतायत आणि म्हणून त्यांच्यावर अन्याय होतो. याचा अर्थ असा आहे या महाराष्ट्राच्या जनतेवर हे मोदी सरकार आणि फडणवीस सरकार अत्याचार करत आहे. आमदार अपात्रता निर्णयाबाबत सामान्य जनतेत प्रचंड नाराजी असून आता निवडणूक लवकर झाली की जनता खरा निर्णय देणार आहे असे सामाजिक माध्यमांवर संदेश फिरत आहेत. महाविकास आघाडीतर्फे नार्वेकर यांच्या निर्णयाचे निषेधार्थ लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्याचे फलक फिरत आहेत. खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द येथे पीके अभियांत्रिकी विद्यालयाचे हिवाळी श्रम संस्कार शिबिर 8 दिवस उत्साहात संपन्न झाले. गावांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. खेड तालुक्यातील 12 गावच्या रिंग रोड प्रकल्पाच्या संपादन प्रक्रियेत दरवाढ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
तालुक्याबाहेरच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले, मात्र खेडचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी मदत केली नाही, पाठिंबा दिला पण पाठपुरावा केला नाही असा गंभीर आरोप करीत बाधित शेतकऱ्यांनी खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांची बाजू घेतली. पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, पाटील बुवा गवारी व सहकाऱ्यांनी गुरुवारी दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत हे आरोप केले. काय म्हणतायत आंदोलक पाहूया. आज या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याचं कारण दोन आहेत. एक म्हणजे आपल्या खेड तालुक्यातील 12 गावांमधून रिंग रोड, पुणे रिंग रोड जो जातोय त्याच्यामध्ये 19 नोटीस 2 महिन्यापूर्वी निघाल्या आणि त्याच्यामध्ये अपेक्षित जमिनीचा रेट आपल्या शेतकऱ्यांना मिळाला नाही, म्हणून 2 महिन्यापासून आम्ही काही प्रमुख शेतकरी त्याच्यामध्ये आंदोलनाच्या भूमिकेत आलो. आमचा एक सहकारी प्रसाद घेनंद यांनी त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं आणि त्यानंतर काही प्रशासनाने आम्हाला काही त्या ठिकाणी आश्वासनं दिली आणि ते आंदोलन त्या ठिकाणी उपोषण सोडून आम्ही त्याचा पाठपुरावा करत असताना त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून तर राज्याचे महसूल मंत्री असतील किंवा खासदार श्रीरंगप्पा बारणे, मावळचे आमदार सुनीलांना शेळके, या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, या सगळ्या नेते मंडळींच्या मदतीनं त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा होऊन राज्यात पुढे नव्हे ते पहिल्यांदा फेरमूल्यांकनाची त्या ठिकाणी बैठका घेण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यानुसार फेरमूल्यांकनाच्या 2 दिवस त्या ठिकाणी 12 गावच्या गाववाईज बैठका या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांसमवेत त्यांच्या जिल्हास्तरीय दर निश्चिती समितीने त्या ठिकाणी घेतल्या आणि त्या घेतल्याच्या नंतर आम्हाला अपेक्षित होतं की चांगली दरवाढ त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला मिळेल, परंतु अपेक्षित अशी दरवाढ त्या ठिकाणी मिळाली नाही. तरी सुद्धा शासनाने त्याच्यामध्ये जी काही दरवाढ केली त्याच्यामध्ये खेड तालुक्यामध्ये जवळजवळ 135 कोटी रुपये हे वाढीव रक्कम आपल्या शेतकऱ्यांना, खेड तालुक्यातल्या 12 गावच्या लोकांना 135 कोटी रुपये आता परत त्यांनी नव्याने नोटिसा इश्यू करायला सुरुवात केलेली आहे. आमच्यातले काही शेतकऱ्यांनी संमती दिलीत, काही शेतकरी संमती देत नाहीयेत. परंतु आता तुमच्याशी संवाद साधताना हे सांगायचं होतं की शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून 135 कोटी रुपये हे खेड तालुक्यामध्ये आपल्याकडे वाढीव आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आज 19 नोटीस वाटप झाल्याच्या नंतर आता परत एकदा जमिनीचे पैसे वाटपाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये भूसंपादन अधिकारी म्हणून आपल्याकडं जोगेंद्र कटारे प्रांत आहेत, त्यांना भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केलेली होती. मध्ये काही राजकीय हेतुपोटी त्यांच्यावरती काही आरोप झाले आणि त्यांची त्या ठिकाणी भूसंपादनाचे अधिकार काढून घेतले होते. परंतु रिंग रोडच्या माध्यमातून रिंग रोड सगळे शेतकऱ्यांच्या आम्ही 2 महिने सगळेजण एकत्र त्या ठिकाणी तो लढा देत असताना आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना कुठेही भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांच्याकडनं कसल्याही प्रकारची पैशाची मागणी किंवा कसल्याही प्रकारचं चुकीचं काम त्यांच्याकडनं झालेलं आम्हाला निदर्शनास आलं नाही. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक 15-20 दिवसापूर्वी सगळ्या रिंग रोड धारक शेतकऱ्यांनी आम्ही एक पत्र दिलं की भूसंपादन अधिकारी म्हणून आपण खेडचे प्रांत जोगेंद्र कटारे यांनाच ते अधिकार द्यावे, जेणेकरून त्यांनी त्या ठिकाणी जी काही भूसंपादनाची प्रक्रिया आणि मोबदला वाटपाची जी प्रक्रिया आहे ती अतिशय त्या ठिकाणी चांगली पद्धतीने राबवली आहे. कारण मावळ, हवेली या ठिकाणची, मुळशी इकडची जर प्रक्रिया आपण रिंग रोडची जी पाहिली तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप वेळ आणि शेतकऱ्यांना खूप मनस्ताप त्या प्रक्रियेमध्ये झालेला आहे. परंतु आपल्याकडं सेपरेट त्याचं ऑफिस त्यांनी केलेलं आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर 1 दिवसामध्ये शेतकऱ्याला कसल्याही प्रकारे वकील, एजंट कुणाचीही गरज लागत नाही. शेतकऱ्यांनी स्वतःचे सगळे पेपर्स वगैरे तिथं सबमिट केल्याच्या नंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांजवळ आतापर्यंत मला वाटतं 400 कोटी रुपये शेतकऱ्यांचे वाटप हे झालेलं आहे. आणि आता परत काही आपल्याकडे 12 असोसिएशनचे आमचे वकील बांधव त्या ठिकाणी आज काहीतरी आंदोलन करणार आहेत असं कळालेलं आहे. तर मला या निमित्ताने त्या वकील बांधवांच्या आंदोलनाला आमचा रिंग रोड बाधितांचा विरोध नाही किंवा त्यांच्या त्या विषयामध्ये आम्हाला पडण्याची गरजही नाही. फक्त आमचा मुद्दा एवढाच आहे की भूसंपादन ही प्रक्रिया आणि वकील बांधवांचं आंदोलन ही वेगळा विषय आहे. भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांचं काम व्यवस्थित आहे, पारदर्शक आहे, तिथं कुठं अडचण अजून तरी आमच्या, कारण आम्ही वारंवार शेतकऱ्यांना आणि आजही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्ही हेच आवाहन करणार आहोत
की कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणत्याही एजंटला कुठल्याही प्रकारची 1 रुपयाची लाच त्या ठिकाणी देऊ नका. तुम्हाला कुणाला तुमचं पेमेंट काढताना काही अडचणी आल्या, काही कागदोपत्री अडचणी आल्या तर आमचा सहकारी प्रसाद घेणं, जो पहिल्या दिवसापासून या सगळ्या आंदोलनामध्ये मरकलचा बांधतोय, त्यांनी उपोषण केलं आणि आमरण उपोषण शेतकऱ्यांसाठी केलं आणि त्याच आंदोलनाचं फलित म्हणून 135 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये वाढीव आलेले. आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वारंवार प्रांत ऑफिसला, तिथं भूसंपादनाचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना मदत करतोय. शेतकऱ्यांनी कुणालाही 1 रुपया देण्याची गरज नाही आणि तशा प्रकारे कसल्याही प्रांत ऑफिसमधनं कधीही कुणाकडे मागणी मागच्या 2 महिन्यांमध्ये आमच्या कोणत्या शेतकऱ्याकडे झालेलं आमच्या कानावर नाही. आम्ही शेतकऱ्यांना विचारतोय तुमच्याकडे कोणी 2 रुपये मागितले का, तर शेतकरी सांगतात ते अजिबात नाही. त्यामुळं भूसंपादन अधिकारी म्हणून जोगेंद्र कटारे यांचं काम अतिशय व्यवस्थित चालू आहे. त्यांच्या कदाचित दैनंदिन प्रांत ऑफिसच्या कामामध्ये काही अडचणी असतील, त्याच्याशी आमचा संपादन अधिकारी म्हणून त्यांचं काम चांगलं आहे आणि तीच विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केली होती की भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांचा चार्ज त्यांना परत द्यावा. तो त्यांना परत देण्यात आलेला आहे. तो असाच ठेवून लवकरात लवकर ही भूसंपादनाची प्रक्रिया, ज्या शेतकऱ्यांना संमती, कारण सगळे शेतकरी आजही संमती आपले देणार नाहीये, काही आमच्यासारखे शेतकरी आम्ही उद्याही जाऊन लवादात बांधणार आहोत. आमचा संघर्ष आम्ही चालू ठेवणार आहे. कारण याच्यामध्ये अजून एका मुद्द्यावरती आमचं भांडण त्या ठिकाणी शासनाशी आहे की शासनाने जे काही 12% वाढीव मोबदला त्या ठिकाणी दिला जातो, तो मोबदला 2022-23 आणि 2021-22चाच आपल्याला 2 वर्षाचा दिलेला आहे. त्यांनी 1 वर्ष आपलं त्या ठिकाणी अधिसूचना निघाल्याच्या नंतर आता 3 वर्ष झाली, 2 वर्षाचा वाढीव दिलेला आहे. त्याचे 1 वर्ष वगळलेलं आहे. त्याचे 12% आमच्या शेतकऱ्यांना वाढीव मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी आमचा पत्रव्यवहार झालाय, प्रत्यक्ष भेटून झालेला आहे. त्याच्यावरती आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी बांधून तोही मोबदला, तो जर 12% जर आपल्याला 1 वर्षाची वाढीव मिळाली तर आपल्याला जवळजवळ शेतकऱ्यांना आता 135 कोटी रुपये मिळालेले आहेत आणि हे जर वाढीव मिळाले तर ते जवळजवळ 150 कोटी रुपयाच्या आसपास आपल्याला ते वाढीव मिळतील. त्यामुळे आमचे सगळे शेतकरी त्या दृष्टीने आम्ही शेतकरी कृती समितीच्या वतीनं प्रयत्न करतोय की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त, आता 135 कोटी वाढले, कदाचित याच्यामध्ये आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला जर चांगली ताकद दिली असती, मदत केली असती तर अधिकचा आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. परंतु तसं न होता फक्त आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित येऊन मोजक्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तो लढा द्यावा लागला आणि त्या लढ्याला यश चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. तर आमची आपल्या माध्यमातून हीच विनंती आहे की कोणत्याही शेतकऱ्याने कोणत्याही एजंटला कोणत्याही दलालाला मध्यस्थी न घालता स्वतः तिथं रिंग रोडच्या ज्या भूसंपादनाची प्रक्रिया आहे त्या ठिकाणी जावं. तिथं शेतकऱ्यांना काही अडचणी आल्या, कारण तिथं कोणत्याही वकिलाची, कोणत्याही माणसाची गरज लागत नाही, सोपी प्रक्रिया आहे. तिथं जावं. तिथं काही अडचणी आल्या तर तिथं प्रसाद घेणं पूर्ण वेळ आहे, तो तिथं मदत करेल. आम्ही आहोत सगळे. आम्ही त्या शेतकऱ्यांना त्याचे 2 रुपये जे काही मोबदला आहे तो मिळवून देण्यासाठी तिथं प्रयत्नशील. आणि शेतकऱ्याला आम्ही प्रत्येकाला विचारतोय तू कुणाला 2 रुपये दिले का, तर तो म्हणतोय नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये पुढेही शेतकऱ्याकडे मागणी, जर वकिलांचा, तुमचा वकिलांना विरोध नाहीये, वकिलांचा तुमच्या विषयात काय इंटरफिअर, त्यांना विचारावं लागेल. ते आम्हाला नाही सांगता, त्यांना विचारावा. आणि तुम्हाला सांगतो रिंग रोडमध्ये शेतकऱ्यांचा रिंग रोडच्या कामकाजामध्ये वकिलांचा तसं काही तिथे गरज लागेल नाही. प्रक्रिया जर तुम्ही समजून घेतली ना, तुमचे अफिडेव्हिट लागतात, तुमचं आधार कार्ड लागतं शेतकऱ्यांचं, तुमची संमत्या लागतात. समजा 7 बाऱ्यावर होल्डर, ती प्रक्रियाची ना, एखाद्या 7 बाऱ्यावर 10 जणांची नाव आहेत तर त्या एखाद्या नावाने पेमेंट निघलं त्या 9 जणांची संमती लागणार. ह्याच्यामध्ये पैसे द्यायची काय गरज लागते कुणाला? काय आपले शेतकरी पेमेंट काढून घेतात, काही करते नाचा देत. आपले शेतकरी पैसे देतात. मी काय सांगितलं तुला, आपल्यातील एक शेतकरी आहे ना, बकरा काय करीन साहेब. शेवटी आम्ही सगळ्यांना हीच विनंती करतोय, सगळ्यांना तेच सांगतोय ठोकून, तुम्ही 2 रुपये कुणाला देऊ नका. बरं, तुम्हाला अडचणी आल्या तर अडचणीला आम्ही कुणाचे फोन नाही घेतले. आम्ही म्हणजे काय, आम्ही काही हे नाहीत, परंतु आपण एक त्यातले बाधितच आहोत. आम्ही तिथं त्यांच्याशी बांधतोय. आपण कुणासाठी बांधलो? 135 कोटी रुपये ज्यांनी संमती दिल्या, ज्या 40% लोकांनी संमती दिल्या त्यांचे घरी बसून पैसे वाढलेत ना. आता सकाळी आपल्या गावातला एक जण होता, संमती दिली, म्हणलं किती पैसे वाढले? म्हणलं 5 लाख आले वाढून. अरे म्हणलं तू 5 लाख रुपये एकदा पण नाही रे आला आमच्याबरोबर कलेक्टर किती, पण त्याच्या घरी त्याला 5 लाखाचं नोटीस गेलंच ना. पैसे आले नाही आमचा. पैसे काय आपल्या 20 जणांचेच वाढले का? पैसे त्या अख्ख्या 12 गावच्या लोकांचे वाढले. तेच सांगणे की कुणीतरी मोठ्या नेत्यांनी भूसंपादन अधिकाऱ्याकडे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हालाही आमचा हिस्सा मिळावा अशी मागणी केली.
त्यामुळं त्यांच्यावरती राजकीय हेतुपोटी सगळं चालू आहे, असं आमचं सरळ सरळ म्हणणं आहे. राजकीय हेतुपोटीच चालू आहे. जमिनी आमच्या गेल्या, आम्हाला त्याची जड सुचलेली आम्ही ना. आम्हाला त्यांनी विचारलं पाहिजे आमच्याकडे कोणी पैसे मागितले का, आमच्याकडून त्या एखाद्या शेतकरी का मागितला त्याच्या शेतकऱ्यांनी यावं, आपण सांगावं. बरं वारंवार आपण सांगतो शेतकऱ्यांना कोणाला पैसे देऊ नका. कसं का होईना आम्ही त्यांना विश्वासात घेऊन आता 50,000 रुपये गुंठ्याला वाढले, आमचे स्वतः 1.5 कोटी रुपये वाढले. प्रत्येक जे घेतलेले शेतकऱ्यांनी पैसे संबंध देऊन 125 कोटी रुपये वाढलेले. अजून आम्हाला 12.5% वाढ केली तर अजून 200-300 कोटी रुपये तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळतील. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे या प्रांत साहेबांविषयी वकील साहेबांनी काय त्यांचं आंदोलन असेल ते करावा. आम्ही ठराविक एका वकिलांना विचारलं का हो साहेब तुमचं काय आमचं रिंग रोडचे घेऊन तुम्ही म्हणले असं काय होतंय तसं होतंय, तर ते म्हणले आमचं तुमच्याविषयी काय नाहीये. आम्हाला सिनियर वकिलांना वगैरे ते गेलं की सन्मानित देत नाही, व्यवस्थित बोलत नाही, गैरहजर त्या तारखेला येत नाही, ही आमची कारण आहे. तुमच्याविषयी काय नाही. तरी आमचं असं म्हणणं आहे रोजच्या दैनंदिन कामाचं आमचं असं म्हणणं आहे आता आमच्या रिंग रोडच्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे वाढीव स्वरूपात, अजून आम्हाला वाढीव घ्यायचे. त्याच्यामुळे या प्रांताचं काम चांगलं आहे. पहिला आम्हाला आलं वाटलं तर आम्हाला, पण आम्ही सुद्धा शेतकऱ्यांनी विश्वासात घेऊन कलेक्टर साहेबांसमोर यांची मिटिंग लावली, मूल्यांकन समितीची मिटिंग लावली आणि 125 कोटी वाढ दिले. आणि जर बाकी कोणी राजकीय हितापोटी दबाव टाकून या प्रांताची बदली जर करायच्या प्रयत्नात असेल किंवा काय अफवा करीत असेल तर मोठं आंदोलन रिंग रोडच्या माध्यमातून 12 गावच्या वतीनं करण्यात येईल. कारण ह्या मंडळींनी रिंग रोडच्या शेतकऱ्यांना अजिबात तालुक्यातल्या लोकप्रतिनिधी आमदार असेल खासदार असेल कोणी मदत केलेली नाही लक्षात का. त्याच्यामुळं जर हे काय असं काही राजकीय हेतुपोटी कोणी काही चालवलं तर आम्ही मोठं आंदोलन करू. शेतकऱ्यांनी कुणाच्या भूलथापाला बळी पडू नये. इथं खेड तालुक्याच्या 12 गावमध्ये रेट कमी दिले आहेत, आपल्याला वाढवायला पाहिजे. म्हणून या प्रांताच्या सूचनेनुसार आमच्या शेतकऱ्याच्या आंदोलनानुसार की या प्रांतांनी मिटिंग लावून मूल्यांकन समितीची परत मिटिंग घेतली, 125 कोटी वाढले आणि आमचा आता राहिले 12%. 20-21चा जो फरक आहे जो त्यांनी धरलेला नाहीये तो धरला 12% वाढले तर बरेच पैसे वाढतील. 350-400 कोटी रुपये शेतकऱ्याला वाढतील. नाहीये त्यांचं काम आम्हाला दिसतं आणि चांगलं दिसतंय. त्याच्यामध्ये जर कुणाकडे काही चुकीच्या पद्धतीने कुणी काही मागणी शेतकऱ्यांकडे झाली असेल तर शेतकऱ्यांनी सावध व्हावं, शेतकऱ्यांनी आमच्यापर्यंत यावं, आम्ही त्याच्या शेतकऱ्याची बाजू तिथे घेऊन जाऊ, त्याचा न्याय मिळवून देऊ. त्यामुळे भूसंपादन अधिकारी बदलणे म्हणजे तुम्ही आम्हाला लय मदत करताय असं त्याचा अर्थ नाही. भूसंपादन अधिकारी तुमच्या राजकीय हेतुपोटी कुणी बदलू नये, त्यांना त्यांचे अधिकार राहावेत. आम्हाला ते आमचं ते कामकाज चांगलं चालू आहे या उद्देश आहे. दुसरी गोष्ट राहिली ती 12%ची, ते 12%चे पैसे वाढवून देण्यासाठी ज्याला कोणाला आम्हाला मदत करता येईल शेतकऱ्यांना त्या लोकप्रतिनिधींनी त्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आमच्या बरोबर यावं, आम्हाला मदत करावी. 12 शेतकऱ्यातील 12 गावांमधून 12 महिला आणि 12 पुरुष. सांगा ना पहिली घटना आहे त्या येरवड्या जेलमध्ये आम्हाला म्हणायचे अरे काय पोलीस तुमची जमीन बी घेतात आणि तुम्हाला हे करतात आणि तुमच्या तालुक्यातलं कोण आहे मग लोकप्रतिनिधी. मग सांगा साहेब, म्हणून आमचं असं म्हणणं आहे आता कुठेतरी आम्हाला या वाढायचा विषय आलेला आहे. 50,000 भेटले. अंमलदारांनी सांगितलं तसं जर 10%चं आम्हाला 12% आलं तर प्रत्येक शेतकऱ्याला 20-25 लाख रुपये वाढून 300 कोटी रुपये सांडवर साहेब पत्रकार बंधूंनो वाढणार आहेत. मग याच्यासाठी प्रयत्न करावा आणि हे या प्रांताला माहिती आहे. म्हणून या प्रांताला आमचं काय ते काय स्वायरत झालं नाही, परंतु त्यांचं काम आता तरी सध्या चांगलं आहे. त्यांच्यामुळं आमचं हे ना 50-60 रुपये गुंठ्याला वाढले, पुन्हा 40 वाढले आणि आता ते 12.5% जर वाढलं तर 400-500 कोटी वाढतील. पण कोणी लोक एका लंडनात मला भेटले म्हणजे पाटील कलेक्टरला फोन लावलेला आहे उद्या जाऊन तुम्ही भेटा असं करा. हे सगळे वरवर माया पण उपाशी झोप बाया अशी परिस्थिती यांनी केलेली आहे. त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे तालुक्याच्या लोकप्रतिनिधी आमच्या बरोबर राहून हा तुमच्या बरोबर आहे. पण खरं मग कशी बोललं ना मी तुम्हाला आमदार साहेब कामाला 1 नंबर, परंतु काही गोष्टीला त्यांना कोणाचा वरून त्यांच्या नेत्याचा दबाव होता का सांगा ना, त्यांचा काय दबाव होता का म्हणून काही तोंड उचकाटलं नाही काय असं आमचं हे म्हणणं आहे. तर इथं आता विषय निघालेला आहे की बाबा पत्रकार परिषद घेण्याची किंवा या प्रांताविषयी तरी त्याच्यामुळं अजून वाढून घ्यायचे. मग यांना सगळं माहिती आहे मंत्र्यांच्या आशीर्वादाला मिळालाय. बाकीच्यांना कोणी राजकीय दबावापोटी काय म्हणत असेल तर ते योग्य नाही. हे जर कोणी जर करायचा प्रयत्न केला तर मी एकच वाक्य वाटतो तालुक्यात परत एकदा आहे ना सर्व 12 रिंग रोड शेतकऱ्याचं मोठं आंदोलन होईल. घातला मुख्यमंत्र्यांनी आम्ही भेटलो, मुख्यमंत्र्यांनी आमच्या समोर फोन केला कलेक्टरांना. तो एकच विषय आणि उद्या सुद्धा आहे ना आदरणीय नितीन गडकरी साहेब आळंदीमध्ये आहे. आम्ही रिंग रोडची लोक आहे ना त्यांना निवेदन देणार
आम्हाला रिंग रोडच्या बाबतीत तुम्ही म्हणले ना खासदार साहेबाच्या 18 12% विषयात पण आम्ही रविवारी बारण्याप्पांनी आम्हाला वेळ दिलेला आहे. तुम्ही या माझ्या ऑफिसला आपण पुढे सगळे लोक आम्हाला मदत केली सुद्धा या प्रतिनिधीने आता आम्ही म्हणतो शेतकरी म्हणून. चाकण नगर परिषद येथे चाकण व आळंदी मंडल कार्यक्षेत्रातील गावचे कातकरी बांधव यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड व अन्य समस्या सोडवणूक करण्यासाठी गुरुवारी 1 जानेवारी रोजी शिबिर आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर कातकरी समाज बांधव उपस्थित होते. शिवाजी तुकाराम या चाकण नगर परिषदचे आमचे सगळे आदिवासी समाजासाठी, कातकरी समाजासाठी राशन कार्ड आणि जे काय आपले आधार कार्ड जे बनवायचे काम नगर परिषद करते. गेल्या 40 दिवसापासून राज्यातील अंगणवाडी महिला सेविका व मदतनीसांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारून अंगणवाड्या बंद ठेवल्या आहेत. खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे गेले 3 दिवसापासून तालुक्यातील अंगणवाडीतील सेविका मदतनीसांनी पंचायत समिती डोक्यावर घेत जन आक्रोश करून आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.